सन 1848चं पुणे, जिथे मुलींच्या शिक्षणावर बंदी होती आणि समाज अज्ञानाच्या अंधारात होता. अशा काळात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्रांतीचा निर्धार केला. 1 जानेवारी 1848 महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्वप्नाला प्रतिसाद देत लहान मुली शिक्षणासाठी शाळेत येऊ लागले. सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याला समाजातील कट्टर लोक विरोध करू लागले. सावित्रीबाईंवर दगड, चिखल आणि शेण फेकलं गेलं, पण महात्मा ज्योतिराव फुले ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्याजवळ दुसरी साडी असे, चिखलाने माखलेली साडी बदलून त्या पुन्हा ज्ञानाचे धडे द्यायला उभ्या राहत. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांनी ज्ञानाचा प्रकाश मुलींच्या आयुष्यात पसरवला. महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाईंची सर्वात मोठी ताकद होते. 2 देह पण 1 ध्येय. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संघर्षामुळे शिक्षणाची गंगा समाजभर वाहू लागली. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतात शिक्षणाची खरी क्रांती घडवली. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईंना कोटी कोटी प्रणाम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. जय ज्योती, जय क्रांती.